प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. मी रेवंटय्या जोगळेकर आपले आजच्या या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला माहीत आहे, डिसेंबर महिना सुरू झाला की नाताळाचा हा जो काही जणू काही एक फीवर आपल्यामध्ये निर्माण होऊन जातो आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या या बेथलेहेममध्ये जन्म घेण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा विचार केलेला आहे. आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये तुम्हा लोकांचा भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला असल्यामुळे माझा विश्वास आहे की या एपिसोडला देखील तुम्ही भरघोस अशा रीतीने प्रतिसाद द्याल. आजचा एपिसोड आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि लोगोस या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम जो आहे हा रविवारी प्रसारित करता आला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अनेकांनी सूचना केल्याप्रमाणे हाच कार्यक्रम आम्ही लवकरच इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आधीच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त जयंतीचा पाया हा उत्पत्तीच्या पहिल्या 3 अध्यायातच आपल्याला पाहायला मिळतो. उत्पत्ती 1:1 मध्ये देव जो बाप याने सृष्टी निर्माण केली. उत्पत्ती 1:2 मध्ये लुसिफर आणि त्याच्या साथीदारांनी पृथ्वीवरील सर्व सृष्टी ही नष्ट केली. परंतु उत्पत्ती 1:2 मध्ये त्रैक देवातील जो पवित्र आत्मा आहे त्याने पृथ्वीवरील नासधुसीचा अंदाज घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे उत्पत्ती 1 अध्याय 3 वचनापासून तर 25व्या वचनापर्यंत देव जो पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याने क्रमवार पुन्हा पृथ्वीची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीची म्हणण्यापेक्षा संपूर्ण सृष्टीचीच त्याने त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी परमेश्वराने कशा रीतीने सृष्टीची निर्मिती पुन्हा केली, त्यामुळे हा जो शैतान आहे किंवा लुसिफर आहे हा त्याने कंटाळा केला की आता याच्या पुढे कोणत्याही प्रकारे सृष्टीची नासधूस मी करणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही सृष्टी निर्माण केली त्याचा पुरावा आपल्याला इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि 2 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये पाहायला मिळतो. तो असा, आणि मी वाचतो तुमच्यासाठी. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने संपूर्ण विश्व पुन्हा निर्माण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अशा रीतीने उत्पत्ती 1:26 मध्ये आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, या वाक्यातील देव जो पुत्र हा या ठिकाणी दिसत आहे. त्याचप्रमाणे उत्पत्ती 3:15 येथे स्त्रीच्या संततीच्या स्वरूपात देव जो पुत्र हा दिसत आहे. इथून पुढे प्रकटीकरणापर्यंत प्रत्येक पुस्तकामध्ये म्हणजे 66 पुस्तकांच्या मध्येही निरनिराळ्या स्वरूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दिसत राहत आहे. न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा तो येणार आहे. हे आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 25व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये पाहायला मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण उत्पत्ती 3:16 पासून 19 पर्यंतचा जो भाग आहे तो क्रमवार पाहणार आहोत आणि त्याचा थोडक्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतो की परमेश्वराने स्त्रीला शिक्षा दिलेली आहे. 3 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये तो स्त्रीला म्हणाला, म्हणजे परमेश्वर स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील, तो तुझ्यावरती स्वामित्व चालविल. या वाक्यात प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली गोष्ट, स्त्रीने गर्भधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून परमेश्वराने तिला क्लेश दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या बाबतीत प्रत्येक वेळी स्त्रियांना किती यातना सहन कराव्या लागतात या बाबतीमध्ये सांगण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो की
तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. स्त्रीला मुले प्रसवण्यामुळे शारीरिक दुःख होत असताना तिच्या मानसिक आणि आत्मिक ओढ मात्र तिच्या पतीकडेच राहणार आहे. त्यामुळे तो जे काही तिला सांगेल ते तिला ऐकणं हे क्रमप्राप्त आहे. तिसरी गोष्ट ही आहे की तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. म्हणजे पती हा आता पत्नीवरती स्वामित्व चालवणार आहे. पूर्वीचे समानतेचे संबंध संपतील. पती मालक आणि पत्नी ही उपयोगाची वस्तू अशा रीतीने होईल आणि त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. अशा प्रकारे परमेश्वराने त्या ठिकाणी त्या स्त्रीला शिक्षा सुनावलेली आहे. परंतु अशा परिस्थितीसाठी संत पौल काय म्हणतो हे आपण पाहूया. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. कलस्सेकरास पत्र 3 अध्याय आणि 19 वचन. त्याचप्रमाणे पेत्राने देखील काही सूचना केलेल्या आहेत. पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास करा. 1 पेत्र 3 अध्याय आणि 7 वचन. तू आपल्या स्त्रीचे ऐकले. आता आपण पाहतो या ठिकाणी की परमेश्वराने आदामाला म्हटलेलं आहे, तू आपल्या स्त्रीचे ऐकले. 3 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये स्त्रीने आदामाला काही सांगितल्याचे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले नाही. परंतु तेथे असे लिहिलेले आहे पहा, आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. एवढंच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे 3 अध्याय 6 वचनामध्ये ज्या अर्थी देवाने आदामावरती हा दोषारोप केलेला आहे त्या अर्थी ते विशिष्ट फळ देताना सर्पाने तिला जे काही सांगितलेलं होतं ते तिने कदाचित आदामाला सांगितलं असलं पाहिजे आणि सांगितलेलं असताना सुद्धा त्याने हलगर्जीपणा करून निष्काळजीपणा करून त्या स्त्रीकडून ते फळ घेतलं आणि सेवन केलेलं आहे. दुसरा भाग तो म्हणतो परमेश्वर की मना केलेले फळ तू खाल्लेलं आहेस. मना केलेले फळ तू खाल्लेलं आहेस. या वाक्यातील देव आदामाला दोष लावत आहे आणि आदामाच्या गुन्ह्यामुळे जगभरातील सर्व भूमी आता शापित झालेली आहे. आदामाच्या गुन्ह्यामुळे जगातील सर्व भूमी ही शापित झालेली आहे. म्हणून आयुष्यभर त्याला काबाड कष्ट करून धान्य उगवावे लागणार होते. आणि काय लिहिलेलं आहे पहा 18व्या वचनामध्ये की ती तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील. 3 अध्याय आणि 18वं वचन. भूमीच्या शापामुळे भूमी इतपर उत्तम फळे देणार नाही. भूमीवर जंगली गवत उगवेल. अशा भूमीवर आदामाला प्रथम विशिष्ट भूभाग लागवडीसाठी करावा लागणार होता. स्वच्छता करावी लागणार होती, मशागत करावी लागणार होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नांगरणी करून विशिष्ट बिया त्याच्यात लावाव्या लागणार होत्या. कारण कदाचित गहू किंवा सातू यांच्या बिया त्यांना पेराव्या लागणार. पुरेसा पाऊस पडला तर ते पीक येईल, नाही तर मग दबावरती पीक वाढेल. अशा प्रकारची ती एक परिस्थिती होती. नंतर कापणी करून मळणी करणे, भुसा बाजूला काढणे, गव्हाचे किंवा सातूचे धान्य कोठारात साठवणे, अशा या सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागणार होता. हेच ते शेतातले पीक होते. परमेश्वराने सांगितले शेतातलं पीक तू खाशील. तू आपल्या निधळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. आपल्या निधळाच्या घामाने म्हणजे कपाळावरती जे घाम येत आहे त्या घामाने तू काबाड कष्ट करून भाकर खाशील. आणि दुसरी गोष्ट परमेश्वराने त्याला सांगितली ती ही आहे की हे कष्ट करत असतानाच तू अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. 3 अध्याय आणि 19वं वचन मी आपणाला या ठिकाणी वाचून दाखवलेलं आहे. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. 18व्या वचनाचा शेवटला भाग पहा. येथे सांगण्यात आलेला आहे अंती मातीला जाऊन मिळशील. आयुष्यभर कष्ट आणि उपसत राहून आदाम हा मरण पावणार होता.
मेल्यानंतर हा पुरण्यात आलेला असता. तो माती आहेस, मातीला जाऊन मिळशील. देवाने त्याला त्याच्या निर्मितीची त्याला आठवण करून दिलेली आहे की मी तुला मातीतून निर्माण केलं आणि तो मरण पावल्यानंतर मातीला जाऊन मिळशील. मग परमेश्वर देव म्हणाला, आता 22व्या वचनाकडे आपण वळूया. पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागले आणि तो आमच्यातला एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. 3रा अध्याय आणि 22वं वचन या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. पहिली गोष्ट त्याने परमेश्वराने सांगितलेलं आहे की पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासारखा झालेला आहे. या वाक्यात आपल्याला 3:5 मध्ये सर्पाने स्त्रीला जे काही सांगितलेली गोष्ट होती त्याची आपल्याला या ठिकाणी आठवण होत आहे. ती अशी आहे, पहा, तो म्हणजे सर्प स्त्रीला म्हणालेला होता, तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. सर्पाने त्या स्त्रीला हे सांगितलेलं होतं. आणि आत्ताच्या ज्या 22वें वचन आहे त्याच्यामध्ये देवासारखे या शब्दाकडे आपण लक्ष देऊया. आमच्यातील एका समान झाला आहे. या वाक्याशी ते तत्वतर जुळत आहे. म्हणजे सर्प स्त्रीला खरोखरच खरे बोलत होता का, हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर येत आहे. याचे उत्तर मात्र आपल्याला होकारार्थीच द्यावे लागणार. देवाने जे योजले त्याच्या विरुद्ध सैतानाला बोलता येत नाही. देवाने जे काही योजलेलं आहे त्याच्या विरुद्ध सैतानाला बोलता येत नाही. परंतु या ठिकाणी मात्र एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती ही की जरी सैतानाने त्या स्त्रीला सांगितलेलं आहे की तुम्ही खाल्ल्यानंतर मरणार नाही, परंतु देवासमान व्हाल, बरं वाईट जाणणार तुम्हाला समजायला लागेल, परंतु त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची जी काही निवड करण्याची त्यांना मुभा दिलेली होती परमेश्वराने, त्या निवड करण्याच्या मुभेकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणाने. आणि सर्पाने जे सांगितलं त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. त्याचा अर्थ हा आहे की परमेश्वरावरती त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला आहे. आणि इथे फक्त आदाम आणि स्त्रीद्वारे आज्ञाभंग म्हणजे करारभंग करावयाचा होता त्या सैतानाला. त्यामुळे काय केलं की देवाने त्याला मारून टाकावे, हा सर्पाचा म्हणजे सैतानाचा त्यावेळेचा हा खरा डाव होता. परंतु आपल्याला माहीत आहे की त्या लोकांनी दोघांनी पण परमेश्वराचा आज्ञाभंग केलेला आहे. 22व्या वचनात आमच्यातील एका समान म्हणजे त्रैक देवातील एक चौथी व्यक्ती जणू काही हा आदाम आणि स्त्री झालेली आहे. या वाक्यातील आमच्यातला हे शब्द देवपुत्र आणि पवित्र आत्मा येथे देव त्या दोघांशी बोलत आहे. म्हणजे त्रैक देव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दोघांना एदेन बागेतून कायमची घालवणे. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 23वं वचन मी वाचतो. यास्तव ज्या भूमीतून त्यास म्हणजे आदामास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लावले. परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून काढून लावले. बाहेर म्हणजे एदेन बागेच्या बाहेर जी अफाट भूमी होती त्या भूमीवरती मशागत करून त्याने आपली भाकर मिळवायची होती. त्याचा उपयोग करून बागेबाहेर मशागत करावी म्हणून त्याला बागेच्या बाहेर घालवण्यात आले. आता या ठिकाणी पहा, देवाने मनुष्याला बाहेर घालविले आणि जमिनीत जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करोबीम व गरगर फिरणारी ज्वालारूपी तलवार ठेवली. या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वराने उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 23व्या वचनाच्या शेवटी त्याने त्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे की या आदाम आणि हवाने
दुसऱ्या झाडाचं फळ खाऊन अजरामर होऊ नये म्हणून त्या मार्गावरती करूब हा एक प्रकारचा बलशाली असा देवदूत आहे आणि गरगर फिरणारी तलवार देखील ठेवलेली आहे त्या ठिकाणी. म्हणजे जो कोणी जाईल त्या मार्गाने त्या माणसाचा तो नाश होईल. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की परमेश्वराने आदामाबरोबर आणि हवेबरोबर शिक्षेच्या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे. आपण पाहतो की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासूनच देव जो पुत्र आणि पवित्र आत्मासुद्धा मधून हा परमेश्वराबरोबर आपण पाहत आहोत. म्हणजे त्रैक देव हा नेहमीच त्या ठिकाणी आहे. पुढे तर बाकीच्या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रकर्षाने आपल्याला जाणवत आहे, परंतु फक्त आपल्याला त्याला शोधून काढण्याची आवश्यकता आहे की कोणत्या स्वरूपामध्ये येशू ख्रिस्त त्या पुस्तकांच्या मध्ये आहे. आणि शेवटी तो काय करणार आहे की बेथलेहेममध्ये सदेह आपल्या समोर प्रकट होणार आहे. कारण आतापर्यंत आपण त्याला पाहिलेलं नाही, परंतु ज्या वेळेला तो बालक रूपाने त्या ठिकाणी जन्म घेणार आहे त्यावेळेला आपण त्याला सदेह पाहू. तर त्याचं या जगामध्ये येण्याचं कारण काय आहे? तर हेच कारण आहे की आदामाने हवा या दोघांनीही परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, त्यामुळे त्यांना शिक्षा मिळाली आणि ते दोषी ठरलेले आहेत. आणि आज्ञाभंग हे पाप आहे अशा रीतीने आपल्याला संपूर्ण शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आणि हे जे पाप आहे हे या पापाचं क्षालन होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या बेथलेहेमामध्ये जन्म घेणार आहे, त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि म्हणून आपली जी पापं आहेत ती पापं तो स्वतःवरती घेणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटलं आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि त्याच्यानंतर मात्र कोणीही आतापर्यंत निरनिळ्या प्रकारचे बकरे म्हणा किंवा बैल म्हणा किंवा मेंढ्या कोकरं हे अर्पण केलेले नाहीत. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावरती विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला स्वर्गाची प्राप्त होऊ शकते. आणि अशा रीतीने आपण हळूहळू बेथलेहेमकडे प्रवेश करत जाणार आहोत. आणि आजचा हा जो एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि दुसऱ्यांना कळवा आणि सबस्क्राईब करा. तर देव तुम्हाला आशीर्वाद देव. शालोम.